आता चार्जशीट दाखल करायला 90 दिवसांचा कालावधी असतो, त्याच्यात तिप्पट कालावधी गेलाय तरी त्याच्यामध्ये दोषारोपपत्र गेलेले नाही, बेसमरी गेलेली नाही. अशा पद्धतीने पिंपरी चिंचवड पोलीस काम करतात. 8 दिवसांनी हे आरोपी पकडले. मूळ पहिली सेन्सिटिव्हिटी गुन्हा दाखल होण्यापासून आरोपी फरार होण्यापर्यंत फार लाईटली ही केस पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतलेली दिसते. कुठलीही आत्ताची या कुटुंबियांना फार पाठपुरावा करावा लागला, तेव्हा एफआयआर दाखल झाली. मी आता कुटुंबियांशी बोललो. माझी मीडियाला हात जोडून विनंती आहे, तुमच्या माझ्या घरातली जर केस असती तर इतकं आपण चव्हाट्यावरती आणली नसती. आज ते घरातले ज्या मुलीचे आई, त्या मुलीचे वडील आणि नातेवाईकांनी सांगितलं की आम्हाला पोलिसांचं अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य आहे असं त्यांनी नमूद केलं. त्यांनी सांगितलं की ही केस लवकरात लवकर संपवा आणि यांना सगळ्यांना असं शासन करा की यांना कायमची अद्दल घडली पाहिजे. अशा प्रकारचं झालेलं आहे. मयुरानेच ही तक्रार केली आहे दादा, 200 दिवस चार्जशीट गेलं मी नाही. तुम्हाला सांगतो, हे अनिलराव कसपट यांच्याबद्दल सांगतोय. मयुरीच्या संदर्भातली केस आता मीडियामध्ये आलेली आहे, ती वेगळी केस आहे. ही केस वेगळी आहे. ती केस पुढे आलेली आहे. पुन्हा त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी संबंधित ज्या सीपीच्या अंडर मयुरीची केस येते त्यांना सांगितलं जाईल, कारण ह्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही सर्वांनीच लक्ष घातलेलं आहे. दादा, हे प्रकरण झाल्यानंतर जी हगवण्यांची मोठी सून आहे तिने मोठे गौप्यस्फोट केलेले आहेत की पोलिसांनी 8 तास रक्तबंबाळ परिस्थिती तक्रार करायला घेतली तर तक्रार देखील नोंदवून घेतली नव्हती. आणि आता हे जर असं झालेलं असेल त्याची शहानिशा केली जाईल आणि ह्याच्यामध्ये जर कोणी पोलीस दोषी असतील, ऑफिसर दोषी असतील तर त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल.